पहिल्या टर्ममध्ये सगळ्यात आव्हानात्मक काळ होता तो म्हणजे अमेरिकेसोबतच्या अणुऊर्जा कराराचा। अमेरिका आणि भारतासोबत अणुऊर्जा करार होणार याची घोषणा झाल्यावरच सरकारला पाठिंबा दिलेल्या डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता। त्यानंतर सरकार अल्पमतात येतं की काय अशी भीती निर्माण झाली होती। पण त्यानंतर सुद्धा अब्दुल कलाम यांच्या मदतीने मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातल्या काही नेत्यांची समजूत काढली आणि आपलं सरकार वाचवलं होतं आणि त्यानंतर हा अणु करार तडीस नेला होता, ज्यामुळे एक आण्विक देश म्हणून भारत आजही पुढे मार्गक्रमण करतोय। स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या 1991 ते 96 या 5 वर्षांच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताचं अर्थमंत्रीपद भूषवलं होतं। भारताच्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वकष धोरण त्यांनी या ठिकाणी तयार केलं आणि इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जाते। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून ते इंग्लंडमधल्या केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेलं आहे। 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर 1962 मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफील्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात त्यांनी डी.फिल मिळवलं होतं, ज्याचा फायदा अनेक आर्थिक निर्णय घेताना त्यांना वारंवार झाला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दृश्यांमध्ये दिसत आहेत। पुष्पांजली त्यांनी अर्पण केलेली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आणि शेवटचं दर्शन घेत आहेत। काही वेळातच डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जाईल। निगमबोध घाटावर हा अंत्यविधीचा सोहळा होतोय। तिन्ही सैन्य दलाकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सलामी देण्यात आली आहे।